बाबासाहेबांनी असा हा अनमोल असा आम्हाला धम्म दिलेला आहे आणि हा धम्म आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे, उमजून घेतला पाहिजे आणि त्याचं चिंतन मनन करण्यासाठी आपण स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। संपूर्ण विश्वाला शांतीचा, सुखाचा, सदाचाराचा, नीतिमत्तेचा महान असा मार्ग दाखवणारे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, त्या सम्यक संबुद्धाने उपदेश केलेला सद्धम्म आणि या सद्धम्माचा संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ आणि या बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाची आम्हा सर्वांना ओळख करून देणारी, माहिती करून देणारी, आमचे सर्वांचे उद्धारक, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 18व्या बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित आदरणीय भिक्खू इंदवंतजी महाथेरो तथा भिक्खू संघ आणि या परिषदेचा संयोजक भिक्खू मुदितानंद जिथेरो, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आज आपण भगवान बुद्धाच्या महान अशा धम्म उपदेश ऐकण्यासाठी या ठिकाणी सातत्याने गेली 18 वर्षापासून प्रयत्न करत आहोत। भगवान बुद्धाचा धम्म गेली 2600 वर्षापूर्वीचा असा आहे आणि आज आपण आपल्या वर्तमान काळामध्ये कसं त्या पद्धतीनं जीवन जगायचं आहे या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी या बोरी शहरामध्ये 18व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। जास्तीचा वेळ आता घेणार नाही, भंतेजीला बोलायचंय। मी अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी उपदेश करणार आहे, मार्ग सांगणार आहे, तुमच्याशी बोलणार थोड्याशा गोष्टी आहेत। बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म देऊन 67 वर्षे झालेली आहेत आणि बाबासाहेबांची इच्छा होती, बाबासाहेबांचा संकल्प होता की मला भारत बौद्धमय करायचा आहे आणि तो त्यांनी करून टाकलेला आहे आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपणाला हा धम्म जाता जाता दिलेला आहे। बाबासाहेबांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अगदी थोड्या दिवसामध्ये बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी बाबासाहेबांनी आमच्यावरती दिलेली आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आणि म्हणून ही जबाबदारी पेलण्यासाठी बाबासाहेबांनी असा हा अनमोल असा आम्हाला धम्म दिलेला आहे आणि हा धम्म आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे, उमजून घेतला पाहिजे आणि त्याचं चिंतन मनन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। आपण बांधवांनो या ठिकाणी आलात,
धम्म समजून घेण्यासाठी आलेला आणि त्याच्याशिवाय आपणाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येणार नाही. आणि म्हणून आपण पहिल्यांदा हा धम्म समजून घेतला पाहिजे आणि तरच आम्हाला आमच्या लेकरा बाळांना, मुलांना, नातेवाईकांना सगळ्याला समजून देता येईल, त्याच्याशिवाय देता येणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा हा धम्म म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला. भगवान बुद्धाचा धम्म आपल्याकडं या देशामध्ये 33 कोटी देव आहेत आणि त्या देवांचे कळस सोन्याचे आहेत. 4-4, 5-5 किलोमीटर बसून आपल्याला दिसतात आणि आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भाविक लोक त्या मंदिराच्या कळसाला पाय पडत नाहीत, वंदन करीत नाहीत, तर कुठे करतात, त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या पहिल्या पायरीला जाऊन वंदन करतात, हात जोडतात, नमस्कार त्या ठिकाणी करतात. बांधवांनो, तीच पद्धत आहे बुद्ध धर्मामध्ये सुद्धा. बुद्ध धर्म हा एका पायरीवर अवलंबून आहे आणि ती पायरी आहे पंचशील. आणि ज्याच्याकडे पंचशील आहे आणि तोच मनुष्य खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाचा अनुयायी बनतो, त्याच्याशिवाय बनत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा मी तुम्हाला पंचशील म्हणजे काय आहे नेमकं आपण पंचशील ग्रहण करतो, त्याचा अर्थही अनेक जणांना माहिती आहे, परंतु आपण मूळ जे उद्देश आहे या पंचशिलेचा तो मूळ उद्देश मात्र आपण समजून घेत नाही आणि तो समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. पंचशिलेचा अर्थ भगवंतांनी आम्हाला सांगितला की पंचशील म्हणजे काय, प्राण्यांची हिंसा करू नका, अधीनदाना वेर म्हणे, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, कामेषु मिथ्याचार वेर म्हणे, मुसावादा वेर म्हणे, चोरी म्हणजे खोटं बोलू नका, चाळी चुगली करू नका, आणि 5वं शील आहे पाना म्हणजे चुरा मेरे मध्य, दारू गांजा वगैरे असले पदार्थ तुम्ही सेवन करू नका. म्हणजे भगवंतांनी आम्हाला हे करू नका असा आदेश दिलेला आहे. भगवंतांनी काय सांगितलंय, हे पंचशील तुम्ही या पद्धतीनं प्राण्यांची हिंसा करू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, खोटं बोलू नका, चाळी चुगली करू नका, दारू गांजापासून तुम्ही अलिप्त राहा. हा संदेश भगवंतांनी गेली 2600 वर्षापूर्वी दिलेला आहे. मग याच आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय दिलेलं आहे, 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या 22 प्रतिज्ञा सुद्धा बाबासाहेब सांगतात की 1 ते 8 पर्यंत प्रतिज्ञा करू नका म्हणून सांगतात आणि 9 ते 22 पर्यंत प्रतिज्ञा करा म्हणून असा बाबासाहेबांचा आदेश आहे. आणि म्हणून या आदेशाला आपण जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तरच बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होण्याकडे आपण मदत करू शकतो, त्याच्याशिवाय करणार नाही. म्हणून पंचशिलेचा अर्थ भगवंतांनी त्या पद्धतीने सांगितलेला आहे, म्हणजे करू नका म्हणून सांगितलेला आहे, तर काय करा म्हणून सांगितलं आहे. मग हे महत्वाचं जास्त आहे. काय करायला सांगितलंय, प्राण्यांची हिंसा करू नका, तर त्याच्या बदल्यामध्ये करुणा आणि मैत्री करा, प्रेम करा, दया करा, त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. या पंचशिलेच्या पहिल्या शब्दाचा अर्थ असा पद्धतीचा आहे. अधीनदाना वेर म्हणे, अधीनदाना वेर म्हणे, चोरी करू नका, त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही तुमच्या जवळ असलेलं जे काय आहे ते दान करायला शिका. मग ते वस्तू दान आहे, पैसा दान आहे, जीवन दान आहे, पुस्तकाचं दान आहे, घराचं दान आहे, दानाचे अनेक प्रकार आहेत. परंतु भगवंतांनी सांगितलंय की चोरी करण्याच्या ऐवजी तुम्ही दान करायला शिका. या पृथ्वीवर ज्या ज्या काही तुम्हाला वस्तू देण्यासारख्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता. केवळ पैसा एवढा हे दान नाही, तर कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता. आता त्या मुलाला दान केलेलं आहे, आता त्या मुलाला दान केलेलं आहे आणि तशा पद्धतीचं आपण दान द्यायला शिकलं पाहिजे, करायला शिकलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगते की चोरी करण्याच्या ऐवजी तुम्ही दान करायला शिका, म्हणजे चोरी करायचा समज येणार नाही. कामी तुम्ही इच्छाचारा वेर म्हणे, म्हणजे पत्नीच्या खेरीज माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत असं समजून तुम्ही समाजामध्ये वावरतामध्ये काम करा. म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी काय सांगतंय, अब्रह्मचर्याचं वेर म्हणे, अब्रह्मचर्याचं व्रत पालन करा. ते बौद्ध अनुयायी आहे 67 वर्षापासून
त्यांनी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामधलं हे तिसरं शील आहे. त्याच्यामधलं हे तिसरं शील आहे की ब्रह्मचर्याचं वेरमणे शिक्षापदां समाधी आम्ही हे शील पालन करा. मुसावादा वेरमणे खोटं बोलू नका, चाळी चुगली एकमेकांची करू नका. हा संदेश भगवंतांनी दिलेला आहे. त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की चाळी चुगली करते माणूस कोणता, त्याच्याकडे कुठलाही शील सदाचार नाही असा मनुष्य करतो. म्हणून हे आपलं मन आहे, त्याला जबाबदार आपलं मन आहे. आणि म्हणून या मनाला काबूत करण्यासाठी, मनाला संयमी बनविण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी भगवंतांनी आम्हाला आनापान सतीचं ध्यान करायला शिकवलेलं आहे. त्याच्याशिवाय आपलं मन स्थिर राहणार नाही, शांत राहणार नाही आणि इकडं तिकडं भटकत जाणार नाही, वाईट मार्गाकडे जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मनाला काबू ठेवण्यासाठी भगवंतांनी आनापान सतीचं ध्यान करायला शिकवलं. भगवंतांनी त्यांच्या जीवन काळामध्ये 6 वर्ष तपश्चर्या केली. आनापान केलं म्हणजे 6 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्याच्या अंती भगवंतांनी ह्या बुद्धाचा धर्म त्यांनी शोधून काढलेला आहे. माणसाचं मन कसं चंचल आहे आणि या चंचल मनाला कसं आपण संयमी बनवायचं, काबू ठेवायचं, तर यासाठी भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आनापान सतीचं ध्यान करा. ध्यानात केल्यावर माणसाचं मन एकाग्र होईल, शांत होईल आणि संयमी बनेल, वाईट मार्गाकडे जाणार नाही. त्या गोष्टी भगवंतांनी आम्हाला सांगितलेल्या आहे. आणि 5वं शील आहे की दारू वगैरे काही पिऊ नका. त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की विपश्यनेचा मार्ग करा. त्यासाठी तुम्हाला सतीपथांचा अभ्यास करायला भगवंतांनी सांगितलेला आहे. 4 गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. कायामध्ये कायानुपස්සना होऊन विहार करा, चित्तामध्ये चित्तानुपස්සना होऊन विहार करा, वेदनेमध्ये वेदनानुपस्थित होऊन विहार करा आणि धम्मामध्ये धम्मानुपस्थित होऊन ते विहार करा. याला म्हणतात 4 सतीपथान. 4 सतीपथान हे तुम्हाला ऐकायला सुद्धा वेगळं आहे. आणि म्हणून ते आपल्या कायानं जे कर्म करायचंय ते चांगलं कर्म करायचंय, वाचेनं कर्म करायचंय ते चांगलं कर्म करायचंय, चित्तेनं करायचंय, चित्तानं म्हणजे मनानं ते काम करायचंय. आणि धम्म म्हणजे भगवंतांनी जो धम्म सांगितलेला आहे त्या मार्गाने जाण्याचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, त्याप्रमाणे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो धम्म जाणून घेण्याचा, त्याचं चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरा अर्थ पंचशिलेचा अशा पद्धतीचा आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थानं या पंचशिलेला जर आपण जाणून घेतलं, त्याचं चिंतन मनन केलं आणि तो आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना सुख आणि शांती मिळणार आहे. त्याच्याशिवाय मिळणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. धम्मपरिषदेच्या निमित्तानं मला संयोजकांनी बोलावलं, या ठिकाणी माझा सन्मान केला आणि आपण सर्वांनी 2 शब्द ऐकून घेतली. सर्वांना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. साधु साधु बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.